सदस्य अनेक चांगले आपण पाहतोय यूट्यूबवरती असतील, त्यानंतर अनेक साऱ्या संगीतामध्ये ज्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळतो त्या आमच्या आदिवासी गायिका उषाताई वारगडा यांचा सन्मान आपण करणार आहोत। मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे। ऑन स्क्रीन आपण पाहता स्वर्गीय मेघना शेठ म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना त्या ठिकाणी सर्व जासईचे खेळाडू, चला फणस डोंगरी टीमचे पहिली सलामीवर जोडी मैदानाकडे पाठवा। महिला सन्मान आहे, सन्मान करण्यासाठी आपण जातोय। कुमारी प्रियंकाताई वाघ यांच्या वतीने हा सन्मान आपल्याला उषाताई वारगडा यांचा सन्मान मंचावरती पाहायला मिळतं आणि हा सन्मान सोहळा मंचावरती आपण पाहतोय। प्रसिद्ध गायिका आणि ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य उषाताई वारगडा यांचा सन्मान आपण इथे पाहिलेला आहे। त्यानंतर पुढचा जो सन्मान आहे तो सन्मान आपण इथे करणार आहोत। सन्मान घेण्यासाठी आम्ही आदिवासी सेवा संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई घोटे यांना इन्व्हाइट करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे। त्यानंतर पुढचा जो सन्मान आहे तो सन्मान असणार आहे गाडेश्वरच्या रायगड जिल्हा परिषद या शाळेवरती आपण पाहतो जे आपल्याला सर म्हणून कार्यरत असताना पाहायला मिळतात आणि या विभागातील मी म्हणेन नेशन बिल्ड करत असताना ते टीचर्स हे पद सांभाळतात विष्णू सर सफरा यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे। पुढचा सन्मान आहे विष्णू सर सफरा यांचा आणि त्यांचा सन्मान आपण इथे करून घेत आहोत। कानू वीर साहेबांच्या वतीनं त्यांना सन्मानित केले जात आहे आणि त्यांचा सन्मान मंचावरती सुरू आहे। माई चोकदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि वगाचीवाडी या ट्रॉफीचं एक करंडक देऊन त्यांचा हा सन्मान सोहळा मंचावरती आपण पाहतोय। सन्मान सुरू आहे, मान्यवरांचा सन्मान आपण पाहिलेला आहे। त्यानंतर ग्रामपंचायत मालडुंगीचे सदस्य विष्णू शेठ पारधी यांना इन्व्हाइट करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं, ज्यांचा आज वाढदिवस समारंभ देखील आहे जो मोठ्या जल्लोषाने आपण इथे साजरा करणार आहोत। ग्रामपंचायत मालडुंगीचे सदस्य पद घोषवत आहेत, या परिसराला चालना देत आहेत। हर होणारी विकास पुरुष हे टॅग आज आपल्या मी म्हणेन छातीवरती ते बिंबवत आहेत। असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना या परिसरामध्ये मोठं महत्त्व आहे आणि ज्यांचा आज वाढदिवस समारंभ सोहळा देखील आहे, त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत। विष्णू शेठ पारधी साहेब यांचा सन्मान आपण पाहतोय, मालडुंगे ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आणि त्यांचा सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला जरूर मिळेल। त्यानंतर पुढील सन्मान जो आहे तो आपण सुनील वारगडा जे आपण पाहतोय पत्रकार आहेत त्यांचा देखील आपण करणार आहोत। मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं। त्यानंतर पुढचा सन्मान जो आहे तो पद्माकर चौधरी साहेबांचा होणार आहे कोतवालचे, तर त्यांनाही मी विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे। सामना सुरू करायचा अशी विनंती आहे। ही होती सन्मान मित्रांनो। टॉसबॉक्समधून समाचार आहेत, मान्यवरांचा ताफा पाहायला मिळतोय। त्यानंतर सामन्याला सुरुवात होते, सामन्याकडे जाणं तेवढंच महत्त्वाचं। ओटू कॉम्बॉक्स यस, धन्यवाद। पहिल्या षटकासाठी साईश म्हात्रे या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकमध्ये सजवतो आणि समोर असेल ओमकार हरपाल। लेफ्टी वर्सेस लेफ्टीज पहिल्याच बॉलला सन्मान देत असताना पहिली चिक्की सिंगल पूर्ण केली ओमकार आणि त्याच्या बरोबरीने अक्षय जाधव या दोन खेळाडूंनी सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानामध्ये आहेत। एक रनने मात्र अकाउंट ओपन केलं स्वतःचं टीमचं। मैदानाच्या आतमध्ये ओमकार हरपाल या खेळाडूने रायगडचा रिषभ पंत या नावाने त्याला संबोधलं जातं। अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा सातत्याने बोलबाला राहिला आहे आणि त्याच वेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये फणस डोंगरी संघाला लीड करणारा एक प्रमुख खेळाडू आणि त्याच्याबरोबरीने एक उत्तम लेदर खेळाडू मैदानामध्ये अक्षय हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय। यस, थैंक यू। तालीमी नदी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, और रखते हैं हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की। नमस्कार दोस्तों, आप सभी का स्वागत है वन स्टार वागाचीवाड़ी टीम के माध्यम से आयोजित की गई प्रतियोगिता यानी कि वागाचीवाड़ी ट्रॉफी
बेहतरीन गेंदबाजी, बिल्कुल पटकी हुई गेंद थी, इसमें रफ्तार देखने को मिली और रफ्तार की पेशकश यहाँ से दिखे थे साइश मात्रे, नामचीन खिलाड़ी है और उनके माध्यम से हम गेंदबाजी देख रहे हैं। पावर प्ले में बिल्कुल खुद ने जिम्मा अपने कंधों के ऊपर लिया है, खुद कप्तान है और पहले ओवर में अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है। मेघनाथ प्रतिष्ठान जैसा इस टीम आज पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला लिया था और पहले ओवर में अच्छा काम उनके माध्यम से, क्या बात है, बिल्कुल रिवर्स खेलने की कोशिश थी वहां पे अक्षय की, लेकिन बल्ले और गेंद में कोई संपर्क नहीं है। डॉट गेंद आते हुए बेहतरीन गेंदबाजी साइश मात्रे पहले ओवर में जलवा दिखाते हुए। शंभू ग्रुप धोतानी, पुष्पा एंड शंभू एंड शंभू, ये बिल्कुल हमारे जो नंदी महाराज है उनके सर्वे सर्वा जो रह चुके हैं, तो मैं उनसे गुजारिश करूंगा कि आइए आप हमारे मंच के ऊपर। शिमग्या चौधरी, उनसे मैं गुजारिश करूंगा कि आइए आप मंच के ऊपर, आपका भी तहे दिल से स्वागत है। बिल्कुल आज अड्डे में गए थे और जीत का गुलाल लेकर आए, तो आज बहुत खुश है और उनका आगमन हो चुका है मंच के ऊपर, आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। दोस्तों मैदान के अंदर जाना उतना भी बेहद जरूरी है, बिल्कुल रन आ नहीं रहे थे वहां पे, इस 4 रन से थोड़ा सा दिलासा देते हुए अक्षय ने खाता खोला है बड़े रन से, 4 रन, बेहतरीन 2 चौके का इस्तेमाल बल्लेबाजी से और 2 चौके मैंने देखे। बिल्कुल ओमकार हरपाल ने सिंगल ली थी पहले गेंद के ऊपर, उसके बाद स्ट्राइक रोटेट अक्षय के पास हुई थी, लेकिन जब बारी आई बल्लेबाजी करने की जो थोड़े से लड़खड़ाए, 4 रन पहले गेंद के ऊपर जरूर आए, उसके बाद थोड़ी सी डॉट गेंदे खेली, फिर से एक बार 4 रन लेकर फिर 8 रनों का योगदान दिया और 9 रन पहले ओवर का खेल खत्म। चलो मुकाबला जारी रखना है। विष्णु सेठ घुटे, उनका आज बिल्कुल सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य विष्णुदादा पारदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण संपन्न होताना पाहिला आणि त्यांना पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद। पहले ओवर में 9 रन आए थे, दूसरे ओवर की शुरुआत हो चुकी है। राउंड द विकेट से गेंदबाजी बिल्कुल यार्ड बल्ले से खेला है, मिड विकेट की रीजन में सिंगल वहां से बिल्कुल कंप्लीट करते हुए, ना दूसरी की कोशिश है ना चाह है, तो सिंगल से बिल्कुल बढ़ता हुआ स्कोर सिंगल डिजिट में से डबल डिजिट में जाते हुए 10 रन स्कोर कार्ड के ऊपर, बगैर विकेट का नुकसान के ऊपर बल्लेबाजी हो रही है, इनके कोई नुकसान नहीं है अब तक बल्लेबाजी में और शानदार बल्लेबाजी, मैं कहूँगा विकेट उन्होंने बचा कर रखी है। वो कहते हैं ना कि यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे, ज़्यादा बनाने की चाह जरूर है और उसमें मैदान के अंदर डटे हुए हैं, थोड़ा सेट होने के लिए टाइम ले रहे हैं। कई सारे बल्लेबाजों के टाइम रहते हैं, कई खिलाड़ी घर से सेट होकर आते हैं, तो कई 2 से 4 गेंदों के मेहमान रहते हैं, तो कई खिलाड़ी ऐसे भी रहते हैं जो पहले 4 से 5 जो गेंदें होती है उनमें थोड़े से धीमे गति से रन बनाते हैं, लेकिन उसके बाद बिल्कुल एक तूफान जैसी बल्लेबाजी करने में माहिर माने जाते हैं, तो सेट होने के लिए थोड़ा सा टाइम ले रहे हैं यहाँ से बल्लेबाज। अक्षय 2 चौके दागे, ओमकार हरपाल पहली गेंद खेली थी, सिंगल आई थी, बिल्कुल शानदार गेंदबाजी है। दो सिंगल ओमकार के माध्यम से हमने देखे, उसके बाद अक्षय फिर से एक बार स्ट्राइक एंड के ऊपर, बैक टू बैक 2 चौके दागे थे, क्या तीसरा होगा ये? शॉट बेहतरीन है, थर्ड मैन को टारगेट किया है, बॉल सीमा रेखा के बाहर, 4 रन।
3 गेंदे और 3 कंसेक्यूटिव 4 रन हमने देखे, चौके हमने देखे, चौका देने वाली बल्लेबाजी। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं बगैर विकेट का नुकसान। अगर यही बल्लेबाजी रही तो फिर 52 से 53 रनों तक पहुंच सकते हैं। 11.25 के औसत से रन बनाने हुए बल्लेबाजी कर रही है यहाँ से बिल्कुल टीम फनस डोंगरी के बल्लेबाज। शानदार स्ट्रोक के खिलाड़ी वहां पे तैनात है। थोड़े से राजा राठौड़ थे, फंबल हुआ है। दूसरे रन की कोशिश है और कोशिश है कामयाब। 2 रन आसानी से मुकम्मल, सिंगल को डबल में कन्वर्ट किया। सोची समझी रणनीति, थोड़ी सी बैलेंस में बिगाड़ हुई थी, कॉलिंग में बिगाड़ हुई थी, लेकिन देर आए दुरुस्त आए, उसमें दुरुस्त किया और इसी के साथ 2 रन कंप्लीट किया। 2 रन से बढ़ता हुआ स्कोर हमें देखने को मिलेगा 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिना नुकसान के बल्लेबाजी मैदान के अंदर तन्मय ठाकुर को गेंदबाजी के लिए यहाँ से बिल्कुल मेघनाथ प्रतिष्ठान जासई ने यहाँ से इनवाइट किया है। स्ट्राइक एंड के ऊपर बिल्कुल दायत के बल्लेबाज है। राउंड द विकेट से बिल्कुल ये गेंद हवा में, मिस टाइमिंग स्ट्रोक, क्या जजमेंट होगी? 3 खिलाड़ी, तीनों में कॉलिंग थोड़ी खराब, इसके साथ मिलता हुआ ये जीवनदान। गेंद में अगर बात करेंगे तो क्या ये कैच लेने की कोशिश होनी चाहिए थी। तर या दरम्यान सुप्रसिद्ध पुष्पानी शंभू बैलाचे मालक शिमग्या दादा चौधरी यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत। बैलगाडा शर्यत क्षेत्रातील खूप मोठं नाव आणि आज खरं तर विजयाचा गुलाल उधळूनच मात्र इथे आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करूया। पुष्पानी शंभू बैलाचे मालक शिमग्या चौधरी यांना आपण इथे सन्मानित करूया। आजच गुलालाचे मानकरी राहिलेत, त्यामुळे हा देखील एक आनंदाचा क्षण आहे। या परिसराची ओळख पुष्पानी शंभू या 2 नंदीचे मालक, वेगावती स्वार होणारे, वेगाने धावणारे 2 बैल आणि त्या बैलांचे मालक आदरणीय शिमग्या चौधरी आजच गुलालाचे मानकरी राहिलेत आणि त्यांचा हा सन्मान ऑन स्क्रीन आपण पाहताय। एक गोंडा आणि एक गोंडा त्यांनी आज पटकावलेला आहे, त्यामुळे भरपूर ते खुश आहेत। तर आमचे समालोचक मित्र फणस डोंगरीचे स्वप्नील पवार यांना विनंती असेल आपण या कमेंट्री बॉक्स मध्ये आपलंही स्वागत। बिल्कुल हल्के हाथों से कट किया है, वहां पे शॉर्ट लेग तैनात है। तब तक मिस टाइमिंग और कॉलिंग थोड़ी सी खराब, विकेट गुजर जाएगी, ये मौका बनेगा और मौके का फायदा उठाते हुए बल्लेबाज ने ऐसा किया, बल्लेबाज का खात्मा ऐसा हम कहना चाहेंगे क्योंकि डोंगरी यहाँ से रन बनाते हुए टॉस जीतकर जो फैसला लिया था मेघनाथ प्रतिष्ठान जासई ने, बिल्कुल वो फैसला आज उनके लिए कारगर साबित होता हुआ। बिल्कुल ऑनसाइड की दिशा में खेलने की कोशिश है, हल्के हाथों से खेला है, सॉफ्ट हैंड से खेला। बिल्कुल वहां पे खिलाड़ी तैनात है, सिंगल से समझौता करते हुए 1 रन आएगी। 1 रन से टीम के थोड़े से बदलाव आते हुए फील्डिंग में थोड़े से चेंजेस किए जा रहे हैं। और यहाँ से अगर बात करेंगे बल्लेबाजी थी तो बिल्कुल बचकर खेलने की कोशिश भी है। 2 ओवर के बाद बिल्कुल अब रन संख्या देखने को मिलेगी यहाँ से 19 रन है स्कोर कार्ड के ऊपर। स्वर्गीय सूरज शंकर पाटेकर यांना देवाज्ञा झाली। 21/4/2025 रोजी ते आपल्यातून निघून गेलेले आहेत। आणि जरीमरी आई ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ फणस डोंगरी यांच्या वतीनं जरूर आज
आपण पाहतोय त्यांच्यासाठी शोकांतिका इथे आपल्यापर्यंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. भाऊंना आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून इथून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. सूरज शंकर पाटील जे आपल्यात नाही येतात आणि ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि आज आपण पाहतोय सूरज पाटेकर यांना देखील आज श्रद्धांजली अर्पण करत मैदानामध्ये हा संघ उतरला. त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. आकाश असं म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामागी. कालच त्यांना देवाज्ञा झाली, मी नक्कीच त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच या स्पर्धेच्या वतीनं ईश्वर चरणी प्रार्थना करील. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. एक चांगला खरं तर तरुण आपल्यामधून हरपला, याचा खरं तर दुःख तुम्हा आम्हा सर्वांना आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. आणि तसेच आज आपण पाहतोय लेट मेघनाथ शेठ प्रतिष्ठान या नावानं जसाही संघ उतरलाय त्यांच्याही आपण आत्म्यास चिरशांती लाभू द्या अशी श्रद्धांजली आपण अर्पण करूया. उन्नीस रन है स्कोर कार्ड के ऊपर. वहाँ पे लाउड शाउट देखने को मिला. दो अंपायर से ऐसे बिल्कुल सलाह मसलात करते हुए कोई इशारा नहीं है, यानी कि बल्लेबाज जो है बिल्कुल वहाँ से सेफ होंगे मैदान के अंदर. उनके इशारे की जरूर अभी भी राह है और वही इशारा आता हुआ. साइश मात्रे गेंदबाजी के लिए बेहतरीन है गेंदबाज है. जैसे क्रिकेट जो है बिल्कुल हाईलाइट करते हुए हमेशा से गेंदबाजी और बल्लेबाजी में, और उनके बिल्कुल आज गेंदबाजी के जरूर तारीफों के पुल बांधने पड़ेंगे, क्योंकि जिस तरीके की गेंदबाजी घटी है उनकी, ये दूसरा स्पेल है और दूसरे स्पेल में बिल्कुल एक्सेप्ट स्पेल इकोनॉमिकल गेंदबाजी करते हुए. और अगर बात करेंगे तो 4 महीनों का जो गैप था उसके बाद वो गेंदबाजी के लिए आए, तो वहाँ से जो कंसिस्टेंसी थी वो भी ब्रेक हुई है. तो कंसिस्टेंसी ब्रेक होने के बाद थोड़े से इंजर्ड हमने देखे थे खिलाड़ी को, फिर से एक बार वो आए वो तो विकेट. बिल्कुल ये रिवर्स खेलने की कोशिश थी, कोई रन नहीं है. फिर से एक बार और गेंद आते हुए साइश के बिल्कुल सामने बचने की कोशिश है. 3 गेंदें लगातार डॉट आ चुकी है. कंसेक्यूटिव 3 डॉट बॉल हमने देखे हैं इस ओवर में. तो यहाँ से ये ओवर जो है बिल्कुल जायसई के लिए अच्छा घटता हुआ. फनस डोंगरी टीम जिस चीज के लिए जानी जाती है वो चीज थोड़ी सी कहीं ना कहीं तो गुमराह हो चुकी है. बायत के बल्लेबाज सामने होंगे, सामने से बिल्कुल गेंदबाजी के लिए साइश. बेहतरीन स्ट्रोक बल्ले के बीचों बीच सीमा रेखा के बाहर, शानदार 6 रन. बेहतरीन बल्लेबाजी, रोम बनाया था, थोड़ा सा वेट किया, उसके बाद सीधा गेंद का रास्ता सेट किया. अंतर नापते हुए गेंद चली गई सीमा रेखा के बाद. रन आए 6 से बढ़ता हुआ स्कोर. टीम के टोटल में बदलाव 25, 1 विकेट का नुकसान है. ओ द विकेट फिर से एक बार घुमा कर खेला है, लॉन्ग लेग को टारगेट किया, शानदार 4 रन. पैडल स्वीप सक्सेसफुल. चौका है. और जो रुके वो ओमकार हरपाल कैसे हो सकता है. बिल्कुल ओमकार हरपाल को मैदान के अंदर देख रहे दोस्तों, जिसने फनस डोंगरी में अपने बल्लेबाजी और गेंदबाजी से आतंक मचाया हुआ है. वो थोड़ा सा शांत था, लेकिन अब नहीं रुका था. ये देखो मौका बनेगा कि नहीं. हाथ तो बिल्कुल गए थे फील्डर के गेंद के ऊपर, लेकिन रोक नहीं पाए. गेंद सीधा चली गई सीमा रेखा के बाहर. 1 और 6 छटका. वाडी मालक सीतारामजी शीद, रमेशजी आवटी
आकाशजी ढुमणा, राजाजी ढुमणा या सर्वांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत आणि त्याचबरोबरीने राजन चौधरी साहेब धोदानी, जनार्दनजी गुटे धोदानी, दत्ता झुगरे औशाची वाडी, ॲडव्होकेट किसन वारगडा साहेब ताडपट्टी या सर्व पाहुण्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धन्यवाद. सन्माननीय अशोकजी वाघ यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. साइश मात्रे पहले 3 गेंदों के ऊपर कोई रन नहीं थे, लेकिन उसके बाद आया मैदान के अंदर ओमकार हरपाल नाम का ये तूफान, और इस तूफान ने तूफानी 3 बड़े स्ट्रोक हमें दिखाए और उसी के तहत अब बिल्कुल 35 के ऊपर जा पहुंची है टीम फनस डोंगरी. बल्लेबाजी करते हुए पावर प्ले में रन नहीं आए थे, उसके बाद P2 में बिल्कुल अच्छे खासे रन नहीं बनाए थे, लेकिन जब बात आई तीसरे ओवर की, जब बिल्कुल दूसरी मर्तबा गेंदबाजी के लिए आए थे साइश, तो साइश के ऊपर अब हल्ला उन्होंने उठाया था और हल्ला बोल दिया था. रन आए 35, एक विकेट का नुकसान है. 11.67 के औसत से रन बनते वे हम मैदान के अंदर देख रहे हैं. बिल्कुल 35 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं. संयम मात्रे को अब बिल्कुल चौथे ओवर के लिए चुना गया है. चुनिंदे खिलाड़ी. एक छोटी सी टीम मीटिंग ली थी, उसमें बिल्कुल एक सवाल था और उस सवाल का जवाब ऑफसाइड की दिशा में खेला है हल्के हाथों से. फील्डर वहां पे तैनात है. अच्छा स्टॉप किया गेंद को. जब तक उठाएंगे फेंकेंगे तब तक दोनों खिलाड़ियों के पास समय है और सिंगल से समझौता करते हुए एक सिंगल आ चुकी है. रन संख्या अगर बात करेंगे उनकी तो बिल्कुल यहाँ से स्कोर कार्ड को स्टिकी रखने की कोशिश हमने देखी. सिंगल आई, सिंगल से 36 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं. स्ट्राइक एंड के ऊपर अब बल्लेबाज यहाँ से ओमकार मैदान के अंदर यहाँ से अगर बात करेंगे तो 10 गेंदे खेले. ये अच्छी बात भी है, लेकिन उसमें रन उन्होंने बिल्कुल 19 ही दिए, यानी कि 190 की औसत उन्होंने अब मेंटेन रखी है. तो उनके इस गेंदबाजी के ऊपर मैं कहूँगा अब कोई भी उंगलियां नहीं उठेगी. शुरुआत थोड़ी सी धीमी हो चुकी थी, तब थोड़े से धीमे नजर आए, लेकिन सेट होने के बाद रॉकेट स्ट्रोक उन्होंने लॉन्च किए थे और वो रॉकेट लॉन्चर 4-6-4 ऐसे रन देकर चला गया. इसी के साथ अच्छा रन रेट मेंटेन रखते हुए फनस डोंगरी टीम. संयम मात्रे 2 गेंदे 2 सिंगल, इकोनॉमिकल गेंदबाजी देने की कोशिश है उनकी. वो 2 विकेट. बिल्कुल कलाई का इस्तेमाल किया था, उंगलियां फिर हुई थी गेंद के ऊपर. वहां पे पैडल स्विप देखने को मिला. लॉन्ग लेग में थोड़ी सी खराब फील्डिंग, फंबल हुए थे, लेकिन नहीं सिंगल मिलेगा. सिंगल से समझौता हो चुका है. कोई जोखिम नहीं उठा रहे बड़ी, क्योंकि वो जानते हैं यहाँ से बचकर खेलना भी उतना ही बहुत जरूरी है. ओमकार का मैदान के अंदर रहना उतना जरूरी है, और अगर ये थ्रो होता तो फिर नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर होता, तो वहां से बिल्कुल धोखे में कोई खिलाड़ी आते हैं तो फिर ओमकार आते. स्ट्राइक एंड के ऊपर ओमकार 11 में 20 दिया, 38 रन स्कोर कार्ड के ऊपर. एक का नुकसान है. इस ओवर की 3 गेंदें शेष है. उंगलियां फिर रही है, बैकफुट पर जाकर खेला है. लॉन्ग लेग में कोई खिलाड़ी नहीं है. टारगेट किया, गेंद सीधा सीमा रेखा के बाहर. 4 रन. तर याच दरम्यान हेमंत एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आदरणीय अशोकजी वाघाचे वाडी यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. क्या बात है. बेहतरीन गेंदबाजी और बेहतरीन बल्लेबाजी में ओमकार हरपाल, और ओमकार हरपाल की बल्लेबाजी हम देख रहे हैं. बिल्कुल ये गेंद बिल्कुल जाने दिया, पर मुड़ते हुए उनका इशारा आता हुआ इट्स अ वाइड बॉल कॉल. तो एक्स्ट्रा की रन यहाँ से जोड़ी जाएगी स्कोर कार्ड में. रन हो जाएंगे बिल्कुल 43 रन. एक का नुकसान है. बैट स्विंग बढ़िया है बल्लेबाज का, और उनके बिल्कुल बैट स्विंग के ऊपर सबकी निगाह. बल्ले के बीचों बीच ऊंचाई ज्यादा, लंबाई उतनी ही बिल्कुल नापी है. गेंद सीमा रेखा के बाहर रोप के ऊपर जाकर गिरी है. 6 रन मिलेंगे. एक और बार, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, खिलाड़ी पहुंचेंगे या नहीं ये सवाल होगा. थोड़ी सी फील्डिंग में लेजी नजर आ रही है, क्योंकि एक समय था जब टीम जैसे कि फील्डिंग देखने के लिए कई सारे दर्शक आते थे,
लेकिन इस मुकाबले में थोड़े से फील्डिंग से जूझते हुए नजर आ रहे हैं। ये शायद से मैं कहूँगा कि प्रैक्टिस का थोड़ा सा अभाव नजर आ रहा है, क्योंकि अब एंड ऑफ द सीजन होता चला जा रहा है, इसमें ये सारी चीजें हमें देखने को मिल रही है। हॅलो, तर आम्ही अतिथी मंचावरती या ठिकाणी सन्मान घेत आहोत. आदरणीय राजन चौधरी, आदरणीय जनार्दन घुटे दोदानी या दोन मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आयोजकांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते राजन चौधरी, जनार्दन घुटे दोदानी यांना आपण इथे सन्मानित करूया. स्कोर सांगा. टोटल 50 रन, 50 रन हो चुके हैं टीम फनस डोंगरी के. पचास रन कंप्लीट. चर्चा जारी रहेगी क्योंकि बहुत सारी हमें बिल्कुल सूचनाएं आ चुकी है और थोड़ी सी इन्फॉर्मेशन मिलती हुई. रक्षित मात्रे, ये जो खिलाड़ी है वो बिल्कुल बेहतरीन खिलाड़ी है और उनका जो क्रिकेट के अबाउट का जो कॉम्प्रोमाइज़ है वो बहुत बढ़िया है और उनका लेवल कोई मैं कहूँगा कि मैच नहीं कर पाएगा. उनकी लीगेसी जो है वो कोई मैच नहीं कर पाएगा, क्योंकि हनीमून की ट्रिप कोई छोड़कर क्रिकेट खेलने कैसे आ सकता है. रक्षित ने कारनामा किया था जब बिल्कुल टीम खेल रही थी अपने खुद के गांव के अंदर. उन्हें जाना था हनीमून ट्रिप के लिए, लेकिन उन्होंने वो मिस किया. बोला कि आज नहीं तो कल हनीमून करना ही है, तो चलो आज छोड़ते हैं और खुले में लड़ते हैं. और बिल्कुल रक्षित माथे वहाँ पे लड़ा था. उनका भी हम बिल्कुल ऐसे तहदिल से स्वागत करेंगे. मराठीमध्ये म्हणतात की सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि क्रिकेटवरची माया कधी तुटणार नाही. ये कॉम्प्रोमाइजेस है. राजा राठौड़ आज पसीने बहा रहे हैं और पसीनों का फल क्या उन्हें मिलेगा यह भी सवाल है. कई सारे सवाल है, सवालों के जवाब दिए जाएंगे आपको. रन बने 50. आखिरी ओवर की शुरुआत प्रमोद गेंदबाजी के माध्यम से. पहली गेंद लेकर तैयार जासा एक्सप्रेस, डेथ और स्पेशलिस्ट माने जाते हैं टीम के और स्पेशली ये बिल्कुल इस ओवर को अब वो थ्रिलर बनाना चाहेंगे और सामने जो ओमकार हरपाल है वो इस ओवर को बड़ा करना चाहेंगे. आखिरी ओवर में क्या होगा और क्या ना होगा ये देखने के लिए हम चलेंगे मैदान के अंदर. स्वीप किया है गेंद को, बिल्कुल मिड विकेट को टारगेट. शानदार स्ट्रोक, करारा स्ट्रोक, 6 रन. बात की थी तार चिड़ी थी बैट स्विंग की ओमकार हरपाल के, तो उनके बैट स्विंग की हमेशा चर्चा रहती है. एक और इस बार गैप में से ढकलने की कोशिश थी, लेकिन खिलाड़ी वहां पे तैनात है. बेहतरीन फील्डिंग, जंप लगाई थी, गेंद को रोका, अच्छा स्टॉप किया, उठा गेंद को फेंका, तब तक सिंगल मिलेगी. सिंगल से बिल्कुल 1 रन से बढ़ोतरी होती हुई टीम जा पहुंची है 57 रनों के ऊपर. अच्छी बल्लेबाजी और अच्छा टारगेट सेट करते हुए आखिरी 3 ओवर में रन आते हुए हमने देखे. ये बिल्कुल जो प्रोग्रेसिंग ओवर है इसमें भी रन आए, क्योंकि पहले गेंद के ऊपर 6 रन आए थे, उसके बाद सिंगल आई. स्ट्राइक में थोड़े से चेंजेस, अब सुमित पाटिल को यहाँ से स्ट्राइकिंग एंड के ऊपर उन्होंने लाया. ओमकार हरपाल 16 में 38 रन उन्होंने अब तक दिया है. बैटिंग करते हुए फनस डोंगरी, स्विंग किया है, बिल्कुल स्विंग घुमावता गेंद में, टप्पा खाने के बाद गेंद सीधा 45 डिग्री में कम से कम मैं कहूंगा कि मुड़ी है. तो ये जो मैं कहूंगा कि जो थोड़े से इंसेंस आप पैदा कर रहे हैं गेंदबाजी में, ये काफी किफायतशीर है और आखिरी ओवर में ऐसी गेंदबाजी मांगती है हर एक टीम को. एक और बार चकाया, फिर से एक बार टप्पा खाने के बाद गेंद मिस हो गई, लेकिन वहां पे अंपायर्स मुड़ते हुए और उनका ये बिल्कुल वाइड का इशारा था. वाइड गेंद है तो बिल्कुल एडिशनल की 1 रन जोड़ी जाएगी. 58 रन स्कोर कार्ड के ऊपर अब लग चुके हैं फनस डोंगरी टीम के. एक का नुकसान है, 12.89 की औसत उन्होंने मेंटेन रखी है. यह बेहतरीन गेंद है, बेहतरीन गेंदबाजी, स्विंग एंड मिस, कलाई का पूरी तरीके से इस्तेमाल. मैजिशियन मैदान के अंदर उंगलियों की जादू दिखाते हुए आखिरी ओवर में सामने वाली बल्लेबाजी करने वाले एक बड़ी टीम को वो डोमिनेट करने की यहाँ से साजिश रच रहे और अच्छी गेंदबाजी का मुजाहिरा. जड़ में फेंकी है, 22 के माध्यम से रन चुराना चाहेंगे वहां पे. 22 की रन है, सिंगल मिलेगी. 59 रन स्कोर कार्ड के ऊपर आखिरी एक गेंद का खेल यहां से शेष है. कितना टारगेट यहां से बिल्कुल बनाया जाएगा और टारगेट सेट ये बॉल रहेगी. ओमकार हरपाल को स्ट्राइक एंड के ऊपर लाए अब सुमित पाटिल ने. 59 रन हो चुके हैं, 12.21 की सरासरी मेंटेन रखते हुए बल्लेबाजी है. तो ये रन अच्छे बनाए, क्योंकि
शुरुआत थोड़ी सी धीमी हुई थी, लेकिन मैं कहूँगा उतने भी सेफ नहीं होंगे, क्योंकि पिछले मुकाबले में हमने देखा था 53 रन आसानी से चेज हुए थे। थोड़ा सा लॉन्ग रन चेज है गेंदबाज के लिए, और विकेट जो है वो भी थोड़ी सी हम लॉन्ग यहाँ से देख रहे हैं, तो गेंदबाजी करने के लिए थोड़ी सी दिक्कतें पैदा हो रही है। बढ़िया स्ट्रोक बल्ले के बीचों बीच, शानदार बल्लेबाजी, धमाकेदार पिकअप स्ट्रोक हमने देखा, 6 रन। विनंती राहील आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजन चौधरी धोदानी, सन्माननीय जनार्दन घुटे धोदानी या दोन्ही मान्यवरांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा। 1 स्टार मोर्या 11 वाघाची वाडी संकल्पित वाघाची वाडी संजय दोरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान राजन चौधरी आणि जनार्दन घुटे धोदानी यांचा आम्ही सन्मान इथे घेत आहोत। या स्पर्धेच्या निमित्ताने मायेचोपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेसाठी आम्हाला असं म्हणतात जल है तो कल है, जनार्दन घुटे यांच्या वतीने 5 रात्रीमध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था, जारची व्यवस्था त्यांनी केली, त्यांचा मनापासून आभार आयोजकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत। तर जनार्दनजी घुटे यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाईल आणि त्याच वेळेला राजन चौधरी दोदानी यांचा हा सन्मान। दोन्ही पाहुण्यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेऊया। प्रकाश यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पाहुण्यांचा केला तो जनार्दन घुटे धोदानी यांचा हा सन्मान। धन्यवाद। बघा मैदान सोडताना किंबहुना मैदानामध्ये जाताना लाईनमध्येच या, बाहेर आणि लाईनमध्येच मैदानामध्ये जा, ही सूचना आयोजकांच्या वतीने राहील, त्यामुळे प्लीज या गोष्टीकडे आपण लक्ष द्या। धन्यवाद। पहले इनिंग में ओमकार हरपाल को देखा, 44 रनों की नाबाद पारी उन्होंने खेली है और आखिरी गेंद के ऊपर 6 रन बनाते हुए बिल्कुल टोटल कार्ड में रन जोड़े 65 और 66 रनों का टारगेट है सेकंड हाफ के लिए। आवाज में थोड़ा सा बिल्कुल अब बदल करेंगे और चाहेंगे हमारे एक बेहतरीन मराठी के बढ़िया कमेंटेटर जाने जाते हैं और तारा गांव से वो बिलोंग करते हैं। मराठी की ये मीठी वाणी है, द मेलोडी वॉइस ऑफ मराठी, हमारे रोशन पाटिल सर, उनके पास हम जाएंगे। हम लेते तब तक छोटा सा ब्रेक। गुलशन है तो फुल खिलेंगे दोस्तों, और जिंदा रहे तो आगे भी जरूर मिलेंगे। तब तक देते हैं अलविदा। तर कालच खरंतर ज्यांना कर्याता देवाज्ञा झाली ते तुम्हा सर्वांचे लाडके सूरजजी शंकर पाटेकर यांच्या स्मृतीस आम्ही अभिवादन करतो आणि संपूर्ण संघ त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना, जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला असं म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामागी, अगदी कमी वयामध्ये आपल्यातून ज्यांनी एक्झिट घेतली हे व्हावं नव्हतं असं, परंतु खरं तर या ठिकाणी आपण पाहताय ज्यांना देवाज्ञा झाली त्यांच्या स्मृतीस अभिवादन। ओम शांती शांती शांती। खरं तर पुन्हा एकदा सूरजजी पाटेकर यांच्या स्मृतीस मी पुन्हा या सर्व आयोजकांच्या वतीने अभिवादन करीन, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतोय।
30 बॉल आणि 66 धाबांचं टार्गेट सेट केलंय मैदानामध्ये. जासई संघासमोर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम फणस डोंगरी पेण या संघाने मागच्या सामन्यामध्ये आपण पहिला 53 धाबांचा पाठलाग करताना अगदी सहजगत्या टार्गेटकडे पोहोचले होते बॅटिंग करणारे देवत संघाचे खेळाडू. आता इथे देखील धावांचा चेस होईल का, धावांचा पाठलाग केला जाईल का, किंबहुना धाबा डिपेंड होतील हे आपण पाहणार आहोत. 5 षटकांमध्ये आल्हाददायक असं हे वातावरण. सध्या आपण गाडेश्वर धरणाच्या कुशीमध्ये आहोत, निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहोत. प्रत्येकजण वाटत असेल वाघाची वाडी हे नेमकं कुठं आहे, कारण यंदा रायगडमधील अनेक नामांकित संघांना इथे प्रवेश दिला आहे. उरण तालुक्यातून जासई संघ इथे पोहोचला आहे, तर पेण तालुक्यातून फणस डोंगरी हा संघ देखील इथे दाखल झाला आहे. ग्रीनरी आहे आणि त्याच्या अगदी मधोमध असणारे एक खूप सुंदर क्रीडांगण. एरवी आपण जर का इथे आला तर तुम्हाला पाणीच पाणी पाहायला मिळेल, परंतु बरोबर मार्च नंतर या ठिकाणी पाण्याची पातळी कमी होते तेव्हा हे क्रीडांगण तयार होतं आणि गोल मैदान. आणि अशा या मैदानावरती सध्या या परिसराची अग्रनामांकित स्पर्धा म्हणजे वाघाची वाडी चषक 2025 हे दमदार पर्व. प्रथम पारितोषिक 1.5 लाख आणि आकर्षक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 75,000 आणि आकर्षक ट्रॉफी, चतुर्थ आणि तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 40,000चं पारितोषिक असेल आणि एका बाजूला पंचम आणि षष्टम प्रत्येकी 35,000 आणि मालिकावीर टू व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये असेल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आयोजकाच्या भूमिकेमध्ये 1 स्टार वाघाची वाडी आणि मोरिया 11 वाघाची वाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. बघा ग्रँड एंट्री आमचे सरपंच सीताराम चौधरी आणि त्यांच्या बरोबरीने उपसरपंच आमचे जनार्दन निरगुडा यांची एंट्री आपण पाहिली. शंभू आणि पुष्पा, बाजी आणि हिरा, यस बाजी आणि हिरा या छकड्यामध्ये बसून, त्यांच्या छकड्यामध्ये बसून ही त्यांची थेट रॉयल एंट्री पाहायला मिळाली आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 25,000चं आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलं ते एवन सरपंच सीताराम चौधरी आणि जनार्दन यांना आपण पाहिलं उपसरपंच भूमिकेमध्ये. त्यांचंही कौतुक करूया. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती फणस डोंगरी संघाचं पहिलं अस्त्र असेल. पहिलं षटक फेकण्यासाठी बॉलर तयार. त्या ठिकाणी होईल सुमित पाटील. सुमित बॅटिंगमध्ये थोडासा अपयशी राहिला, पण तो बॉलिंगमध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये मयूरवर देखील आक्रमण पाहिलं. शुभम पाटील बलवलीचा सुपरस्टार, त्याने काय बॅटिंग केली मयूर वाघमाराच्या अगेन्स्ट, परंतु जेव्हा बॅटिंगला मयूर आला तेव्हा त्याने बॅटिंगमध्ये ती भर मात्र पूर्णपणे काढून टाकली. बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी त्याने साकारली आणि तो खेळाडू सामनावीर राहिला. आता इथे देखील सुमित पाटीलने बॅटिंग जरी खराब केली असली तरी बॉलिंग चांगली करावी लागेल, कारण समोर सिक्सर किंग भूषण म्हात्रे, तर एका बाजूला अष्टपैलू खेळाडू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला साईश. भरपूर अवधीनंतर आपण या खेळाडूला बॉलिंग करताना या स्पर्धेमध्ये पाहिलं, कारण मागील 3-4 महिने थोडासा तो इंजर्ड होता, दुखापतग्रस्त असताना त्याने बॉलिंग केली नव्हती, परंतु आज या स्पर्धेमध्ये पूर्वीचा साईश आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळाला अष्टपैलू कामगिरीच्या भूमिकेमध्ये. बॅटिंगसाठी देखील तो सलामीला आलाय. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार, मैदानामध्ये सज्ज होतोय सुमित पाटील. पहिला बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण स्क्वेअर लेग मध्ये खेळले. बीमर +4 पहिल्या बॉलवरती हा नशिबाचा पंजा. 4 धाबा. बीमर आणि त्याच्यामध्ये चौकार या ठिकाणी पाहिला आणि 5 धाबा पहिल्या चेंडूवरती मारा. नेक्स्ट बॉल फ्रीट मैदानामध्ये असेल. अनिल जी भागणे बेन अंपायरच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच आपण पाहता. मैदानामध्ये द्वारकानाथ चोरगे आमचे तिसरे अंपायर टीबी अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहता. दीपकजी पाटील 3 अंपायर्स. नेक्स्ट बॉल फ्रीट. वन्स अगेन फ्रीट बॉलवरती लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड खेळलं आणि बॉलला पाठवलं सीमा पार. भूषण म्हात्रेचा धमाका षटकार.
भूषणचा विध्वंसक अप्रोच पाहायला मिळाला. भूषणची दाहकता या बॅटिंगमध्ये पाहायला मिळाली. मागच्या 2 बॉलवरती चौकार, षटकार आणि टोटल धाबा आपण जर पाहिल्या आतापर्यंत 11. मयूर वाघमारे आपला संघ रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. विनर विपक्ष देवत असा पुढचा सामना खेळला जाईल. ए पोल मधला दुसरा सामना, दुसऱ्या फेरीमधला पहिला आणि त्यानंतर तो संघ लास्ट नाईटमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तर मग मयूर आपला संघ घेऊन रेडी राहा. 11 धाबा आल्या धावफलकावरती आणि कुंभोज संघ देखील अगदी वेळेवर तिथे पोहोचला. त्यांचं देखील कौतुक करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. आपण पुढच्या मॅचसाठी कमबॅक करावं लागेल. सुमितवरती हल्ला बॉल, सुमितवरती आक्रमण. आता ट्रॅक बदलला, राऊंड विकेट आले. याही बॉलला ड्राईव्ह करत असताना हलक्या हाताने आपण पहिला बॉलला ड्राईव्ह केला बरोबर डीपमध्ये. आपण पहिला बंटीला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सुरतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 रनने मात्र स्ट्राईक रोटेट केली. पहिला बॉल चौकार, त्यानंतर षटकार, तदनंतर सिंगल. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 12. असं म्हणतात क्रिकेट असो किंवा कोणताही क्षेत्र, 99% तुमची मेहनत आणि 1% लक फॅक्टर जर का तुमच्या सोबत असेल तर सर्व काही तुमचा. आज फारसा इम्पॅक्ट सुमितला टाकता आलेला नाहीये. बॅटिंगमध्ये देखील अपयशी राहिला, पण तो कमबॅक करावा लागेल. सुरुवात जरी खराब झाली असली तरी मात्र शेवट हा नेहमी चांगला करावा लागतो. त्यामुळे या मॅचमध्ये भूतकाळ विसरून पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल. सुमितला कमबॅक करावं लागेल फणस डोंगरी टीमला, कारण पार्टनरशिप मोठी होत चालली आहे. धाव फलकावरती 12. समोर साईश, आणखीन एक स्फोटक खेळाडू ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं डीपमध्ये सूरज आहेत. थोडासा बॉल डायव्हर्ट झाला होता, पण तो चांगली फिल्डिंग. लास्ट मोमेंटला बॉल थोडासा उसळी घेत मात्र निघाला होता, पण तो चेंडूवरची नजर आणि फिल्डिंगमधला चांगला अप्रोच त्या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलं. 1 रन त्या ठिकाणी मिळाले जासे टीमला. आणि या एका रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती बिनबाद 13 धावा. पहिली रात्र या स्पर्धेची. नेरे-दुंद्रे विभाग असोसिएशनच्या मान्यतेनुसार, रायगड असोसिएशनच्या मान्यतेनुसार या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आज आपण पाहता या वाघाची वाडी या नगरीमध्ये करण्यात आलेलं आहे. गाडेश्वर डॅम्पच्या अगदी बाजूला असलेले क्रीडांगण. पुन्हा एकदा लॉफ करत असताना स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल निघाला व्ही सेप मध्ये, लॉंग ऑफला क्लिअर करत 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. भूषणची बॅटिंग स्टाईल जर पाहिली तर पूर्णपणे बॉडीचा फोर्स आणि त्याच वेळेला आपण पाहिला अगदी समोरच्या दिशेने फटकेबाजी. 40+ झालेत, पण त्यांना कोण बोलणार आहे 40+? काय फिटनेस त्यांचा आहे. भूषण मात्रे हा खेळाडू देखील 40+ झाला. वन्स अगेन स्लॉट मध्ये बॉल टाकले तर ते प्लॉटच्या बाहेरच जातील. सिक्सर प्लॉट मध्ये. शेवट देखील गोड झाला या षटकामध्ये. 6 धावा शेवटच्या बॉलवरती मिळाल्या आणि पहिल्या षटकामध्ये 1 बॉल बाकी आहे, माफी असावी, 1 बॉल पेंडिंग आहे, कारण पहिला बॉल बीमर होता. त्यामुळे आणखीन एक एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल सुमित पाटीलला. धाव फलकावरती आल्या तब्बल 23. पहिल्याच 5 बॉलमध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं धाबे दणाणून सोडलेत फणस डोंगरी संघाचे. भूषण मात्रे या फलंदाजाने. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिला बलवली संघाच्या अगेन्स्ट देवस संघाने देखील असाच स्टार्ट दिला होता आणि इथे देखील सुरुवात चांगली. मी मगाशी देखील सांगितलं वेल बिगिनिंग इज हाफ डन. जर तुमची सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं. आणि आता समीकरण बनलंय 25 बॉल 43. अजूनही काही घडलेलं नाहीये, काही बिघडलेलं नाहीये, कारण आपण पाहिला एका बाजूला नेव्हर गिव्ह अप. फणस डोंगरी म्हटलं की शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा, संघर्ष करणारा हा संघ. वन्स अगेन स्लॉटमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. शेवट मात्र चांगला राहिला. सुमितसाठी शेवट चांगला राहिला. फणस डोंगरी संघासाठी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जासई संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली बिनबाद 23. मार्कवरती गोलंदाज बंटी घरत. संघाला आणेल का परत मॅच मध्ये हे पाहावं लागेल.
बंटी घरत या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती समोर फलंदाज साईश मात्रे हा खेळाडू व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर, परंतु मागच्या इनिंगमध्ये ओमकारने ज्या पद्धतीने बॅटिंग केली कौतुकास्पद वाखाणण्याजोगी त्याची फलंदाजी राहिली. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक कमी मिळाली, अन्यथा आणखी धावा वाढल्या असत्या, यात तीन मात्र शंका नाहीये. कारण लेफ्टी समोर लेफ्टी हा नेहमी घातक राहिला आणि त्याचं प्रत्युत्तर त्याचं प्रतिबिंब खरं तर मागच्या इनिंगमध्ये उमटवून दाखवलं होतं ओमकार हरपाल या खेळाडूने. या मॅचमध्ये आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर त्याला बंटी घरत समोर असेल साईश, जरा थोडं स्पीडअप करा. ओव्हर रेट तुम्हालाही मेंटेन करावा लागेल. 24 बॉलमध्ये 43 धावांचं समीकरण या आता सामन्यामध्ये आलंय. मॅच ऑन आहे, सामना अजूनही बॅलन्स आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर बॉल ऑन द राईज केले, फटका चांगला एक्सा कव्हरला, बॉल चालला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार षटकार. मध्ये पाहिलं साईश देखील आता घातक झालं. षटकाराने मात्र स्वागत केलं बंटी घरच या मॅच मध्ये. 23 बॉल 37 धावांचं समीकरण. कमबॅक होईल का? ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना घाई झाली आहे, डिरेक्ट हिट देखील पाहायला मिळाला, पण तो भूषण त्या ठिकाणी उभा होता. ओमकार हरपाल एक चपळ खेळाडू आहे, त्या ठिकाणी मिडऑफला चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहिली, पण तो भूषण देखील तितकाच अलर्ट होता. तो थांबला होता पॉपिंग क्रीज मध्ये, त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाहीये. तो आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. विकेट हवाय फिल्डिंग करणाऱ्या फणस डोंगरी संघाला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी, कारण विकेटच तुम्हाला या सामन्यामध्ये परत घेऊन येईल. या मॅच मध्ये विकेट घ्यावे लागतील, अन्यथा हा सामना अगदी सोपा जाईल. सेफ अगदी चेक केलं, सुरक्षित आहे खेळाडू. तिसऱ्या पंचाने देखील आम्हाला सांगितलंय, माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या वतीनं आम्हाला माहिती मिळाली. अगदी सेफली बॉलला स्टॉप केला आमचे मित्र चंदू वाघमारे, देवस संघाचे बिग सपोर्टर. या सामन्याचा आनंद घेत असताना साईप्रीत लाईव्हचे सर्व त्यांचंही स्वागत. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका 20 मध्ये खेळले, त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये फील्डर आहेत, त्यांच्या दिशेने फटका पाहायला मिळाला. षटकारानंतर मात्र डॉट, त्यानंतर सिंगल. पुन्हा एकदा कमबॅक या मॅच मध्ये करताना बंटी घरातल्या मैदानामध्ये आपण पाहता धावसंख्या धाव फलकावरती आहे, त्या ठिकाणी तब्बल मार्च एंडिंग कदरामा पहिला मार्च नंतर एप्रिल आला. एप्रिलमध्ये देखील स्पर्धांचं भरपूर मोठं आयोजन पाहायला मिळालं. येणाऱ्या कालखंडामध्ये येणाऱ्या 27 खरं तर एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान मुद्दुशेठ अकबारे यांच्या माध्यमातून आमिर चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिका या मैदानावरती पाहायला मिळेल. नाईट स्पर्धा आणखीन एक दमदार आयोजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेसाठी आवर्जून सर्वांनी उपस्थित राहा आणि त्या स्पर्धेची शोभा वाढवा ही करत सर्वांना मुद्दुशेठ अकबारे यांच्या वतीने नम्रतेची विनंती, आग्रहाचं निमंत्रण. धन्यवाद. याही वेळेला आपण पहिला बॅटला ब्रश करून बॉल मागे चला. कॉट बिहाइंड विकेटची संधी होती, चांगला ड्राईव्ह लगावला होता विकेट किपरने, पण तो झेल कॅरी करता आलेला नाहीये. जीवनदान मिळालं फलंदाजाला. आणि अपकमिंग टुर्नामेंट सोनारीमध्ये देखील एक मोठी स्पर्धा असेल. अशा अनेक स्पर्धा यंदा रेकॉर्ड झाला. 2024-25 या क्रिकेट हंगामामध्ये नाईट स्पर्धाचं आयोजन आणि येणाऱ्या 5 मे पासून आणखीन एक मोठी स्पर्धा याच मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे क्रिकेटचं प्रमाण वाढत चाललंय. मॅच देखील रफ अँड टफ होत चालले. 20 बॉल 35चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. पार्टनरशिप चांगली तयार झाली. पहिल्या विकेटसाठी 31 धावा. आतापर्यंत धाव फलकावरती आणखीन एक त्याच्यामध्ये षटकार ऍड करा. 37 वरती पार्टनरशिप पोहोचली आहे. आक्रमक फलंदाजी दोन्ही फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावसंख्या धाव फलकावरती 37. एकोणीस बॉल आणि 29 धाबांचं समीकरण. वैयक्तिक साईशचे पण बॅटिंग पाहिली तर 5 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान, तर एका बाजूला 7 बॉलमध्ये 22 धाबा. अनस्टॉपेबल थांबावं लागेल तुम्हाला त्या खेळाडूंना. जर का ही पार्टनरशिप अशीच पुढे गेली तर हा सामना एकतर्फा होताना पाहायला मिळेल. पायात टाकला बॉल, लाऊड अपील, टो क्रशिंग यॉर्करचा प्रयत्न होता. भरपूर जोरदार अपील पाहिली, परंतु थोडासा बॉलचं पिचिंग इम्पॅक्ट आउटचा द ऑफ स्टंप पंचांनी सांगितलं. त्यामुळे इथे अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. खेळाडू सुरक्षित असेल,
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड मध्ये लागली आहे तब्बल 37. बघा ऍक्शन रिप्ले आपण जर पाहिला अगदी मागचा पाय त्याचा वेध घेतला, भरपूर बाहेर होता हा चेंडू, त्यामुळे अगदी योग्य निर्णय द्वारकानाथ स्वर्गीय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता येणारे बॉल 18 विजयासाठी तब्बल 29 धाबा असं हे समीकरण असेल जासई संघासमोर. एकोणतीस धाबाचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. मॅच ऑन आहे. सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहताय खरं तर एवन जोडी केवाले स्वतंत्रदादा पालकर आणि जयजी पालकर या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून स्वागत. आमचे व्हायब्रेटर सँडी पालकर. अपकमिंग टुर्नामेंट आणखी एक मोठी स्पर्धा खरं तर उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळेल. हर्ष ट्रॉफी रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे सन्माननीय महेंद्रदा म्हात्रे क्राईम ब्रँचचे अधिकारी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन 23 पासून उद्या सुरू होईल गोविर्ल्याच्या भव्य दिव्य अशा मैदानावरती. तिथे देखील यायला विसरू नका. स्पर्धेचा आनंद घ्यायला नक्कीच या. सर्व प्रेक्षकांना आग्रहाचं निमंत्रण. 18 बॉल 29 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. काही घडलेलं नाहीये, काही बिघडलेलं नाही. कमबॅक करावं लागेल. या ओव्हरमध्ये दीप बिशे आलेत आणि दीपचं देखील स्वागत करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहिली. लॉंग ऑफ मध्ये स्वतः सुयश भट यांना आपण पाहिला. बिग बॅश लीग पेन तालुक्याचे आम्ही पाहिली त्या स्पर्धेचे आयोजक. प्रथमतः टेप बॉल ही संकल्पना पेन तालुक्यामध्ये आम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिली आणि यशस्वी आयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 रन या बॉलवरती मिळाले. दीप सामन्यामध्ये कमबॅक करून देईल का हे पाहावं लागेल, कारण आता मॅच ऑन आहे. 18 बॉल मध्ये 29 बनवायचं होतं. पहिली सिंगल आली त्यामुळे 17 बॉल 28 समीकरण अजूनही मॅच मध्ये आहे. सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी तुम्हाला देखील इथे प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, घाम गावा लागेल, हार्डवर्क तुम्हाला करावं लागेल. सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ही दोन्ही संघांनाही करावी लागेल या सामन्यामध्ये. धीम्या गतीचा यॉर्कर पुन्हा एकदा फ्लाईट दिली बॉलला. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना ऑलंग विथ कार्पेट फटका पाहिला. साईशला देखील माहिती आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये अपेक्षित धाव फलकावरती आल्या 37, अपेक्षेपेक्षाही जास्त आल्या 37. त्यामुळे आता इथून सामना सोपा आहे. त्यामुळे सिंगल डबल काढून देखील डावाला आपण पुढे घेऊन जाऊ शकतोय आणि जेव्हा खराब चेंडू येईल त्याच्यावरती आक्रमण करत असताना देखील आपण डावांचा पाठलाग करू शकतोय. आज एक दोघांमध्ये या गोष्टी चर्चा झाली असेल. डावांचा पाठलाग करण्यासाठी कशा पद्धतीने डावाला पुढे घेऊन जायचं आहे, पार्टनरशिप कशी बिल्ड होईल, पुढे जाईल, विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं आहे. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या 39. मॅच ऑन 16 बॉल आता 27 समीकरण असताना आणखीन एक धमाका. क्या बात है. आक्रमण लॉंग अँड स्ट्रॉंग भूषण म्हात्रेचा हा षटकार. एक धमाका पाहायला मिळाला. मी मगाशी म्हटलं भूषणच्या स्लॉट मध्ये बॉल टाकाल तर ते प्लॉटच्या बाहेरच जातील. विध्वंसक बॅटिंगसाठी हा खेळाडू ओळखला जातोय. सभागृह नेता चषक करत आपण पाहिला. शिवाजीनगरची स्पर्धा आपल्या आयुष्यातील पहिली आय थिंक बाईक त्या स्पर्धेमध्ये भूषणला मिळाली. दुसरी बाईक. यस, चांगली कामगिरी खेळाडूच्या माध्यमातून पाहिली आणि आज देखील या स्पर्धेमध्ये तो आक्रमक झालाय. टॉस केला बॉलला, गुड लेंथ वरून मात्र बॉलने टेक ऑफ केलं विकेट किपरच्या हातामध्ये. याच लेंथमध्ये तुम्हाला बॉलिंग करायची आहे. बॅटरचा स्टान्स तुम्हाला ओळखावा लागेल, बॅटरचा स्ट्रॉंग झोन तुम्हाला ओळखावा लागेल, बॅटरचा वीक झोन तुम्हाला ओळखावा लागेल. यावेळेला आपण पहिला शॉर्ट ऑफ लेन बॉलचा वापर केला, गतीने बीट केलं आणि बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावताना आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. आता येणारे बॉल असेल 14. विजयासाठी तब्बल धावा बनवायच्यात 21. मॅच ऑन आहे. हे 2 बॉल या षटकातील अतिशय महत्वाचे आहेत, निर्णायक आहेत. विकेट हवा आहे फणस डोंगरी टीमला. पुढे आले होते, चॉप करण्याचा प्रयत्न होता, वाईड यॉर्कर टाकला. मागचा बॉल शॉर्ट ऑफ लेन आणि त्यानंतर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. काउंटर अटॅक त्या ठिकाणी करायचा होता भूषणला.
व्हेरिएशन फार गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन अगदी कमी वयामध्ये दीप भिशे आपल्या बॉलिंगमध्ये दाखवत असताना हा खेळाडू बघा आता थोडासा मॅच्युअर्ड होत चालला आणि काय बॉलिंग केले त्याने. षटकार आल्यानंतर देखील न डगमगता न डळमळता त्याने कमबॅक करून दिलाय. शेवटचा निर्णायक चेंडू या ओव्हरमधला 13 बॉल विजयासाठी तब्बल 21 धाबांचं समीकरण असेल जासई संघासमोर. 13 चेंडूमध्ये 21 धाबा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. हा निर्णायक बॉल असेल दीपचा. समोर वन्स अगेन भूषण आणखीन एक बॉल स्लॉट मध्ये आला. लेंथ बॉल वरती आक्रमण करत असताना व्हीसेप मध्ये खेळले. आणखीन एक धमाका षटकार. दिवसानंतर भूषणची विध्वंसक आणि स्फोटक इनिंग आज पाहायला मिळाली. अक्षय मंडप डेकोरेटर्सचे ओनर अक्षय पाटील शांतता संघटना युवा अध्यक्ष यांचं इथे आगमन. त्यांचंही स्वागत आपण या ठिकाणी करूया. बघा मॅच समरी आपण जर पाहिली पहिल्या इनिंगमध्ये ओमकार हरपालने 17 चेंडूमध्ये 44 केल्या आणि यानंतर सेकंड इनिंगला आपण जर पाहिलं प्रत्युत्तर देत असताना 12 बॉलमध्ये आतापर्यंत 35 धाबा भूषणच्या बॅटमधून पाहिल्या आणि साईश वैयक्तिक खेळतो 7 बॉल 15 12 बॉल आता 15चं समीकरण. सुयश भटकडे गेलेत संघनायक. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे गती कमी आहे परंतु बॉलला फिरवण्याची क्षमता चांगली आहे सुयशकडे. त्याच्यामध्ये विश्वास संघनायकाने दाखवला. मी मगाशी म्हटलं विकेट हवा होता. फिल्डिंग टीमला पार्टनरशिप आपण जर पाहिली 19 बॉलमध्ये 51 3 षटकं संपली. तुम्ही म्हणाला आता 19 बॉल कशी झाले परंतु एक भीमर बॉल होता पहिलाच. त्यामुळे आता 19 बॉलमध्ये 51 अर्धशतकीय भागीदारी पाहिली या दोन्ही खेळाडूंमध्ये. 50 अप 51 धाबा धावफलकावरती आहेत. आता 12 बॉल आणि 15चं समीकरण. चला देवस संघाचा कॅप्टन तुम्हालाही व्यासपीठात यावं लागेल. विनर टीम विपक्ष देवत. ए पोल मधला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आम्ही लगेच खेळवणार आहोत आणि तो सामना असेल 4 षटकांची नोंद दोन्ही टीमने घ्यायच्या. खास करून देवत टीम आणि एका बाजूला विनर टीम. 12-15 इथून देखील सामना जिंकता येऊ शकतोय. त्यामुळे इथे प्रयत्न करावे लागतील धावा वाचवण्यासाठी. सुयशला प्रयत्न करावा लागतील फणस डोंगरी टीमला. तर एका बाजूला जो मोमेंटम आतापर्यंत लाभलाय त्याला पुढे घेऊन जायचा. मिस टायमिंग आहे फटका. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॉल टॉस झाला. त्या ठिकाणी बॉलने घिरकी घेतली. डीपमध्ये फिल्डर होते त्यामुळे खरं तर आपण पाहिलं हा बॉल त्या ठिकाणी निर्जनस्थळी पडला. कोणत्याही प्रकारचा धोका फलंदाजाला पत्करावा लागलेला नाहीये. 1 रन अगदी सहजगत्या घेऊन गेले आणि 1 रनच्या मध्येने टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आतापर्यंत 52. भूषण आणि प्रवीण ही जोडी आपण पाहिली वाकडीच्या मैदानावरती 5 षटकामध्ये 127 धावांची भागीदारी न भूतो न भविष्यती अशी भागीदारी मी पाहिली होती वाकडीच्या मैदानामध्ये. त्यामधला भूषण मैदानामध्ये खेळतो आणि आतापर्यंत वैयक्तिक त्याने 12 मध्ये 35 केल्या. विजयासाठी आता 11 बॉल 14चं समीकरण. याही बेला बिगिटचा प्रयत्न हलकीशी कडा घेत बॉल मागे सरकलाय. इनर एज घेतली. बॉल शॉर्ट फाइंडिंगला फील्ड झाला. कोणत्याही प्रकारची रन नाहीये आणि इथे आपण जर पाहिला हा डॉट बॉल. कमबॅक करत असताना मैदानामध्ये सुयश भट हा खेळाडू नावामध्ये बरंच काही दडलं. युनिक नाव आहे सुयश. त्याला मात्र यश प्राप्त करून द्यावं लागेल आपल्या टीमला. जरी या क्षणाला विकेट मिळाला तरी या सामन्यामध्ये मजा येईल. जर एका दुसरा विकेट या ओव्हरमध्ये आला तर मात्र हा सामना पुन्हा एकदा रोमांचक परिस्थितीमध्ये येईल. जर का विकेट मिळाला नाहीये तर हा सामना सहज आणि सोपा होऊन जाईल जास्तही संघासाठी. पुन्हा एकदा पुढे आले होते त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मी मगाशी म्हटलं भूषणचा स्ट्रॉंग झोन तुम्हाला ओळखावा लागेल. भूषणचा वीक झोन तुम्हाला ओळखावा लागेल. भूषण कोणत्याही क्षेत्रामध्ये मारू शकतोय परंतु आतापर्यंत जी फटकेबाजी आपण पाहिली भूषणची ती सर्वात जास्त व्हीसेप मध्ये पाहायला मिळाली. लॉंग ऑन लॉंग ऑफ च्या क्षेत्रामध्ये जे षटकार पाहिले. मॅच ऑन 9 बॉलमध्ये 14 धावांचं समीकरण आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. फणस डोंगरीच्या नसानसामध्ये भरलं क्रिकेट. फणस डोंगरीच्या क्रिकेटला आपण जर पाहिलं अगदी जवळून तर नेहमी त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष आपण पाहिला. आता या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल तेव्हाच तुम्हाला सामना जिंकता येईल. 9 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 14 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. ऑन साइडला खेचून मारा बॉलला हाफ ट्रॅकर होता. मिड विकेट मध्ये फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये चांगली फिल्डिंग. फेकी अतिशय योग्य पाहायला मिळाली. 1 रन बॅकअपसाठी खेळाडू आहेत त्या ठिकाणी टॉम पवार आणि किरेक स्फोटक खेळाडू. त्याने मात्र बॉलला थांबवला. आता 8 चेंडूमध्ये तब्बल 13 धावाचं समीकरण या मॅच मध्ये आहे. 8 बॉल 13. मॅच ऑन शेवटचे 2 निर्णायक बॉल आणि समोर साईश मात्र आला.
पार्टनरशिप जरूर चांगली झाली आहे. स्ट्राईक रेट दोन्ही खेळाडूंचा चांगला आहे, पण तो डेप्थ ओव्हरमध्ये देखील तुम्हाला सातत्य टिकवावं लागेल. जर का इथून मात्र थोडासा कंट्रोल सुटला जासई संघाचा तर मात्र हा सामना थोडासा कठीण होऊन जाईल. कारण आता इथे एक एक पाऊल पुढे विचार करून टाकायचा आहे. विकेट देखील तुम्हाला टिकवायचे आहेत, त्याच वेळेला धावा देखील बनवायच्या आहेत, कारण पार्टनरशिप चांगली झाली आहे. 8 बॉल तब्बल 13चं समीकरण या मॅचमध्ये. राऊंड द विकेट ऑन साइडला पिकअप शॉट पहिला डीप मध्ये. वाडी स्लॉंगॉनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच रन या बॉलवरती आले. आतापर्यंत हे षटक राहिलंय निर्णायक, कारण या षटकामध्ये जवळजवळ धावा खर्च केल्या 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3. शेवटचा निर्णायक बॉल 7-12. 7 चेंडूमध्ये 12चं समीकरण. भूमी अभिलेख क्षेत्रामध्ये जर का तुम्ही गेलात तर आज या 7-12ला फार महत्व आहे, कारण आपण सध्या पनवेल परिसरामध्ये आहोत आणि पेड म्हटलं की आता MMRD रिजन 124 गावं बाधित झाले, त्यामुळे 7-12ला विशेष महत्व आहे. परंतु समीकरण म्हणले 7-12 आणि इथे आपण पहिला 7 मध्ये 12 होतील का. 7-12 म्हटलं की शेतकरी भूमिपुत्रांची चळवळ आपल्या डोळ्यासमोर आणि त्या चळवळीचे प्रणेते दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांची जन्मभूमी जासई. जासईचा संघ मैदानामध्ये खेळतोय. फिल्डिंग थोडीशी करा, प्रेशर फिल्डर मध्ये फेकी वेगवान झाली आहे आणि 2 धावा घेऊन गेले. बघा 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. क्रुशल मुवमेंटला जर का या चुका होत असतील तर मात्र दबाव राहील फणस डोंगरी संघामध्ये. हे षटक जर आवडलं असेल तर एकदा जोरदार डाव द्या सुयशसाठी, कारण या षटकामध्ये 6 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी जासई संघाला तब्बल 10 धावांचं समीकरण. आपण पाहता थोडासा आत्मविश्वास वाढला आता फणस डोंगरी संघाचा. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे रायगड भूषण महेंद्रदादा म्हात्रे या स्पर्धेचा आनंद घेतात. उद्यापासून त्यांच्या देखील स्पर्धेचं तुम्हाला आयोजन पाहायला मिळेल. गोविर्ल्याच्या भव्य दिव्य मैदानावरती हर्ष ट्रॉफीचं दमदार आयोजन. जरा पाण्याची मागणी होते, पाण्याची पूर्तता आपण मैदानामध्ये करा. या स्पर्धेमध्ये सर्व आमचे स्पॉन्सर ज्यांनी आम्हाला आर्थिक आणि वस्तुरूपी सेवा उपलब्ध करून दिल्या त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मोर्या वाघाची वाडी आणि 1 स्टार वाघाची वाडी यांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करेल. चांगलं सहकार्य राहिले. 6 बॉल आणि 10 धावा. अजूनही हा सामना संपलेला नाहीये. शेवटचे 6 चेंडू या मॅच मध्ये फार निर्णायक असतील. अंत असती प्रारंभ. आज खरं तर आपण पाहिलं सध्या पुस्तक तुम्हाला पाहायला मिळेल. सोशल मीडियामध्ये देखील प्रचंड चर्चा असते. जिथे तुम्हाला असं वाटतं आमचा शेवट आहे तिथूनच नवी सुरुवात करायची. या ओव्हरमध्ये जर का 10 धावा डिपेंड केल्या तर मात्र या संघाची चर्चा राहील, फणस डोंगरी संघाची. विनोद भगत पुढच्या सामन्यामध्ये इन ॲक्शन. बराच पुढे आहे तोपर्यंत विश्रांती घ्या. आपण आणखीन एक नामांकित खेळाडू त्याचाही खेळ तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. 6 बॉल 10 धावा आणि बॉलिंग मार्कवरती आला स्वतः बंटी खरत या षटकामध्ये, ज्याने मागच्या स्पेलमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. तो बंटी, त्याच्यावरती विश्वास दाखवला संघ नायकाने. बंटी म्हटलं की या संघाचा संकट मोचक, अनेक वेळा अडचणीतून संघाला बाहेर काढणारा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला वॉल फिनिशर साईश स्ट्राईक एंडला ऑन साइडला खेळले. डीपमध्ये एका टप्प्यावरती बॉलला उचललं आणि त्या ठिकाणी 1 रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू एका रनच्या मदतीने आता समीकरण बदलले. 5 बॉल आणि विजयासाठी तब्बल 9चं समीकरण. वॉट अ मॅच. आजच्या रात्रीमधला हा खरं तर रोमांचक सामना असेल यातील मात्र शंका नाहीये. जरी सुरुवात धमाकेदार झाली असली तरी शेवट तितका धमाकेदार नसणार आहे. शेवट चित्त थरारकच असेल या मॅचमध्ये, हे सांगतात मैदानामध्ये फणस डोंगरीचे खेळाडू. कारण मागच्या सामन्यामध्ये सुयश भटने मात्र सुयश कसा प्राप्त करता येईल हा मार्ग दाखवला फणस डोंगरी टीमला आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवणे षटक फेकायचा बंटी गरजला. तर एका बाजूला भूषण या संघाचा की प्लेअर आहे, तो देखील प्रचंड आक्रमक झाला. 16 बॉल 38 वरती खेळतोय. 5 बॉल 9चं समीकरण आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल एक बॉल एक क्षण या सामन्यामध्ये आता फार निर्णायक राहील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
गुडघा वाकवत फक्त दिशा दिली आहे, लेग ग्लान्स केलाय. मी मगाशी म्हटलं मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करू शकतो भूषण, त्याचं प्रतिबिंब दाखवणारा हा फटका आपण पहिला फाईन लेगला, हा फाईन चौकार. ग्लान्स 4 बॉल आणि 5 धावा हे समीकरण. केवाळे आणि खरंतर माथेरान हा सामना चौथा आहे ती. म्हणजे आता वाजलेत किती, 12 बरोबर 2:30-3च्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या संजय. 4 बॉल आणि 5चं समीकरण. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल हलक्यात आणि ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी पुढे आलेत, अतिशय वेगाने सिंगल घेतली आहे. चांगलं कॉलिंग. चौकारने मात्र गणित बदललं. मागचा फटका आपण पाहिला लेग ग्लान्सचा, त्यामुळे थोडासा दबाव आहे फणस डोंगरी संघामध्ये. पण तो अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 चेंडूमध्ये 4 धावा. कधी कधी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजांवरती प्रेशर कमी असतो, पण तो जेव्हा धावा कमी असतात तेव्हा फलंदाजावरती प्रेशर जास्त असतं. पण तो एका बाजूला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू साईश, हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आला. कशा पद्धतीने डावाला फिनिश करेल हे पाहावं लागेल. 3 बॉल आणि 4चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. त्यामुळे जर का तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 4 धावा करावाच लागतील आणि एका बाजूला 4 धावा डिपेंड करायच्यात. फुल टॉस बॉल, आक्रमक फटका, वेल फिनिश. खेळाडू कक्षाला अभिवादन करताना सामना फिनिश केला मैदानामध्ये साईश मात्रे हा या फलंदाजाने. आणि नो मॅच आपण पहिला विदाऊट लॉस ही भागीदारी पाहिली. 68 धावांची विजयी भागीदारी. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या या दोन्ही खेळाडूंसाठी, भूषण आणि साईश या दोन फलंदाजांसाठी. एका बाजूला 18 बॉल 43चं योगदान राहिलं भूषणचं, तर दुसऱ्या बाजूला 11 बॉल 24 धावांचं योगदान.